नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीतलं हे साईट नंबर 102 आहे, सहकार नगर आहे आणि हा वॉर्ड नंबर काय आहे आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया आणि नागरिकांच्या काय समस्या आहेत ते पण जाणून घेऊया. सर, हा प्रभाग क्रमांक किती पडला आहे तुमचा? प्रभाग क्रमांक आमचा 7 आहे. 7 आहे. हां, इलेक्शनसाठी 7 प्रभाग क्रमांक आहे की इलेक्शनसाठी प्रभाग क्रमांक 7 आहे आणि तसा आमचा वार्ड नंबर 9 आहे. वॉर्ड नंबर 9? ह्या प्रभागामध्ये काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथल्या समस्या काय आहेत. सर, तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात की तुमचे कोण उमेदवारी राहिलेला आहे की इथले नागरिक आहात तुम्ही? आम्ही इथले नागरिक आहे आणि आम्हाला सांगायचे असं तुम्हाला परिस्थिती एवढी बिकट आहे की काय परिस्थिती बिकट आहे आणि इथल्या अडचणी काय आहेत? अडचणी भरपूर आहेत. तुम्ही आमच्या मागं बघू शकताय. आता इथं गटर केलेले आहे. ह्या गटरीचं सगळं पाणी रस्त्यावर यायला लागले. कुठल्या गटरीचं म्हटलं? ह्या गटरीचं पाणी सगळं रस्त्यावर यायला लागले. हे जे म्हणताय तुम्ही, हे पाणी गटरीचं पाणी आहे? हे गटरीचं पाणी आहे. वरून गटर आहे ते ओव्हरफ्लो झालेले आहे आणि साईट नंबर 102 मधील DKTच्या हे प्रशस्त असं कॉलेज आहे आणि DKTच्या कॉलेजच्या बरोबर समोरची ही गटर, ह्याचं पाणी अजून जरासं वाढलं की DKTच्या मुलांच्या पायात जाते आणि मला वाटतं त्यांचे सत्ता असताना सुद्धा त्यांनी एवढ्या इकडं दुर्लक्ष करतात. ही कुठं तर मला वाटतं खंत आहे. त्यांची सत्ता म्हणजे नेमकी कोणाची सत्ता? राहुल आवाडेंची आणि इथल्या संजय केंगार नगरसेवक आहेत, त्यांचं इथं लक्ष आहे का नाही ही मी म्हणतोय. म्हणजे त्यांच्यावर तुमची नाराजी आहे एकंदरीत? नाराजी 100% नाराजी आमची. का नाराज आहे त्यांच्यावर? ही तुम्ही बघा ना, वस्तुस्थिती समोर आहे. गटरीचं पाणी पायात आहे. 10,000चं बूट घालायचं आणि गटरीत चालत जायचं घरात. हे कुठलं काय तुम्ही नक्कीच नक्की 10,000चं बूट घालायचं आणि गटरीत चालत जायचं का, असं यांचं म्हणणं आहे. काही दुसरे नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही इथले नागरिक आहात, रहिवाशी आहात? रहिवासी नागरिक इथले हा मी स्वतः. ह्या गटरीच्या पाण्याच्या समस्या सोडून आणि काय समस्या आहेत तिथल्या? आणि हा भाग सोडून गेला तर 102 मधला भाग आहे. अक्षरशः तिथे जरी किचनमध्ये पाणी जाते गटरीचे. किचनमध्ये? किचनमध्ये येतं, जिथे जेवण करतात त्या ठिकाणी पाणी जाते गटरीचे. तिथे पण त्यांचं लक्ष नाही आहे. दाखवू शकतो, वस्तुस्थिती तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. नेमकं गेल्या वेळी सत्ता कोणाची होती इथं? संजय केंगारच होते इथं नगरसेवक. त्यांच्या सत्तेनंच हे झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत काम झालं नाही असं काम तुम्हाला झालेलं म्हणायचं? नाही, काहीच काम झालेलं नाही. मग इकडं परिवर्तन होणार की पुन्हा संजय केंगार निवडून येणार? परिवर्तन होणार इथं. म्हणजे तुम्ही ठरवलेलं नागरिकांना ठरवलेलं परिवर्तन आम्ही होणार? नागरिकांनी परिवर्तन होणारच आहे इथं. काही अजून आपण इकडे नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. इथं आपले मामा आहेत. मामा, या की 2 मिनिट. काही नागरिक घाबरतात बोलायला, साहजिकच आहे. जे मिडल क्लासमधले लोक आहेत ते कॅमेऱ्यासमोर यायला घाबरतात. कदाचित राजकीय दबाव असू शकतो किंवा इतर गोष्टी असू शकतात. पण जे कोण उमेदवार आहेत, निवडून येणारे उमेदवार असतील, त्यांनी ह्या गोरगरिबांच्या जे अडचणी आहेत, हे गटरीचं पाणी येणारं असं आहे, ह्या सर्व पाण्यांच्यावर आणि इथल्या सुखसुविधांच्यावर आणि स्वच्छतेवर काम करावं एवढीच अपेक्षा आहे. मागं बघितलं की तिकडे गटरीचा पाण्याचा प्रॉब्लेम होता. काही तरुणांच्यावर बोललो होतो. आता काही इकडं आपल्या तरुण लेडीज आहेत, लहान मुली आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं ह्या भागातल्या समस्या काय आहेत. ताई, तुम्ही इथले नागरिक आहात? होय. किती वर्ष झालं इथं राहता? इथं झालं की 18 वर्ष झालं राहता. इथं जे तुम्हाला सुखसुविधा मिळतात का व्यवस्थित? नाही. कशाच्या अडचण आहे इकडे नेमकं? तिकडे गटरी नाही, त्या काय नाही. देतो म्हणते ते रस्ता करून हे करते, ते जाते ते तशीच म्हणून. किती वर्ष झालं हे चालू आहे सगळं? आता 18 वर्ष तर आम्ही इथं झालं राहायला. 18 वर्षापासून अजून गटरी झाली नाहीच, कायच नाही. ही खरंच एक शोकांतिका आहे. 18-20 वर्ष जर राहत असतील तर इकडं बेसिक सुविधा मिळत नसतील तर हे सरकारचं अपयश आहे म्हणावं लागेल. पाहू शकता, मी कॅमेरामॅनला थोडं इकडं दाखवतो की ह्या अशी इकडं अवस्था आहे. काय ही इकडं त्यांना व्यवस्थित जर पाणी निचरासाठी करून दिलं. बेसिक मागणी आहे लोकांची स्वच्छता. तुम्ही या भागातले नागरिक आहात का? होय. किती वर्ष झाले या भागात राहता? ते 18 वर्षच की. 18 वर्ष. हे गटरीचे सोडून आणि दुसरे काय प्रॉब्लेम आहेत तुमच्याकडे इकडे अडचणीत? रस्ता नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, इथं बोर नाही, काय नाही. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बोर नाही, काय नाही. होय, काय नाही इथं. किती वर्ष झालं इकडं लोक फिरकले नाही आहेत? येतात पण लक्ष देत नाही. या इकडं बोलूया तुमच्याशी. 15-16 वर्ष झालं इकडं फिरलेलं नाही आहेत. मला सांगा की 15-16 वर्ष झालं तुम्ही आता तिकडून म्हणलात की इकडं फिरकलेलं नाही आहेत, म्हणजे नेमकं कोण फिरकलेलं नाही आहे? तर कोण निवडून आले तिनेच फिरकले नाहीत की.
निवडून जे आलेत मागच्या वेळी त्यांच्यावर तुमची नाराजी आहे? होय, मग आता तिने इकडं हे झोपडपट्टी नुसतं म्हणतात टाकी झाली, हे झालं ते झालं, उठणार आहे म्हणून हेच अवस्था सांगायल्यात. इथं काय पावसाचं काय सोय नाही, काय राहायची सोय नाही, घरात कमरं एवढं पाणी येतंय. पण एक असा आरोप लावला जातो की हा कितपत खरा आहे खोटा आहे मला माहीत नाही आहे. स्लम एरियातली लोकं, झोपडपट्टीतली लोकं पैसे घेऊन मतदान करतात म्हणून त्यांच्यापर्यंत सुखसुविधा पोचत नाहीत. कोणी पैसा पाणी आम्हाला काय नाही, कोण काय येत नाही, पैसा देव कोण काय येत नाही. कोण चहा देखील पाजत नाही आहेत, पैसा देखील आम्ही घेत नाही, तरी देखील आमची ही अवस्था आहे. इथं लहान लहान मुलं आहेत, डेंगू व इतर रोगासारखे रोग होण्याचे चान्सेस भरपूर असतात अशा एरियामध्ये. हे देशाचं भविष्य आहे. ही तरुण ज्या मुली आहेत त्या बघू शकताय. ह्यांना जर चांगल्या शिक्षणाच्या सुविधा जर आपण पुरवलो, शिक्षण जर व्यवस्थित दिलं तर नेमकंच या देशामधून एक चांगले अधिकारी या झोपडपट्टीमधून मिळतील. कारण की झोपडपट्टीमध्ये देखील टॅलेंट लपलेलं असतं. ते टॅलेंट आमच्या नेत्यांनी शोधलं पाहिजे आणि त्या टॅलेंटला वाव दिला पाहिजे आणि एक चांगला रोजगार देखील या लोकांना निर्माण करून दिला पाहिजे. इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.